Good morning, students. Today we are going to continue our story, that is The Red-Headed League, on page number 79. विद्यार्थ्यांनो, फर्स्ट ऑफ ऑल तुमचे पुस्तकं काढा, सगळ्यांनी टेक्स्टबुक काढा. आता आपण यावेळेस तुमची जी मागची स्टोरी आपण स्टार्ट केली होती, रेड-हेडेड लीग, लाल केसधारी संघटना, या स्टोरीचा पुढचा भाग कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे ही गोष्ट आपण आता पुढे कंटिन्यू करतोय, सुरू ठेवतोय आणि ती तुम्हाला आता पुढे काय घटना घडतायत या जाणून घ्यायच्या आहेत. त्या मी सुरू करते. आता तुम्ही प्रत्येक लाईन टू लाईन लक्ष द्या, प्रत्येक ओळीवर लक्ष द्या आणि सगळ्या शब्दार्थांचे अर्थ जाणून घ्या. सी इन दिस पॅरेग्राफ स्पॉल्डिंग अँड मिस्टर विल्सन्स स्टोरी इज गिवन. स्पॉल्डिंग हा कोण होता मी तुम्हाला समजवलेलं आहे मागच्या पिरियडला. स्पॉल्डिंग वॉज मिस्टर विल्सन्स असिस्टंट. ही वॉज यंग ॲज वेल एज ही हॅज सम फॉल्ट्स. त्याच्यामध्ये काही फॉल्ट्स होते की त्याला फोटोग्राफी हा त्याचा छंद होता आणि वारंवार तो तळघरात जायचा आणि आपले फोटोग्राफ्सचे निगेटिव्ह डेव्हलप करत होता. अशा पद्धतीने स्पॉल्डिंगचे तुम्हाला त्यांनी विल्सन यांनी त्यांच्या अनुभव सांगितलेले आहेत. आता स्पॉल्डिंग यांनी ही ॲडव्हर्टिजमेंट मिस्टर विल्सन यांना दाखवली असं ते सांगतायत. मिस्टर विल्सन ही गोष्ट कोणाला सांगत होते? शेरलॉक हॉपकिन्स यांना, आणि त्यांचे मित्र होते डॉक्टर वॅटसन. या दोघांना मिस्टर विल्सन ही घटना सांगतायत आणि आपल्याला मागच्याच पार्टमध्ये माहिती आहे की शेरलॉक होम्स वॉज अ डिटेक्टिव्ह. ही हॅज इन्व्हेस्टिगेटेड दिस क्राईम. आता हा जो क्राईम घडलेला होता या गोष्टीत, हा गुन्हा शोधण्याचं काम कोण करत आहेत? तर शेरलॉक होम्स. आणि त्यांचे क्लायंट कोण होते त्यांच्याकडे आलेले? तर ते होते मिस्टर विल्सन. मिस्टर विल्सन ही सगळी घटना त्यांना सांगतायत की अशी जाहिरात माझ्याकडे आली आणि ती दाखवण्याचं काम कोणी केलं होतं? स्पॉल्डिंगने. स्पॉल्डिंग होता माझा असिस्टंट. माझ्या असिस्टंटनेच ती दाखवल्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवला. आता ती स्टोरी ते कंटिन्यू करत आहेत, लक्ष द्या आता. Spaulding showed the advertisement to Mr. Wilson and explained to him that an American millionaire, Mr. Isaac Hopkins, had founded the famous Red-Headed League, to help all redheads like himself. स्पॉल्डिंगने ही जाहिरात त्यांना दाखवली आणि एक्सप्लेन केलं, म्हणजे स्पष्टीकरण केलं की एक अमेरिकन मिलेनियरचा अर्थ होतो लक्षाधीश. अमेरिकन मिलेनियर Isaac Hopkins had founded this famous Red-Headed League. ही जाहिरात बघा सर, अमेरिकन मिलेनियर लक्षाधीश आहेत हॉपकिन्स नावाचे, त्यांनी ही संघटना उभारलेली आहे. आणि कशासाठी? कॉमा देऊन पुढे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे, टू हेल्प ऑल रेड हेड्स लाईक हिमसेल्फ. तुमच्यासारख्या, आपल्यासारख्या अशा लाल केसधारी संघटनेतील लोकांना मदत करण्यासाठी हॉपकिन्स यांनी ही संघटना उभारलेली आहे. ते तर लक्षाधीश आहेत, पण त्यांनी ही आपल्या मदतीसाठी संघटना उभारलेली आहे. स्पॉल्डिंग अर्ज मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब. आणि ती जाहिरातीत त्यांनी जॉबचं वर्णन केलेलं होतं. मी तुम्हाला मागच्या पिरियडला समजवलं की जॉबमध्ये काय होतं? वर्क वॉज व्हेरी लाईट बट पेमेंट वॉज गुड. काम खूप कमी होतं आणि पेमेंट चांगल्या पद्धतीने दिलं जाणार होतं. आठवड्याच्या आठवड्याला त्यांना पेमेंट मिळणार होतं आणि काम फक्त 4 तास करायचं तर रोज. आणि ही जाहिरात स्पॉल्डिंगने त्याला दाखवली आणि सांगितलं की सर, या जाहिरातीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन द्या. ही अर्जचा अर्थ होतो विनवणी करणे, याचना करणे खरा अर्थ होतो, पण त्यांनी इथं विनवणी करणं घ्या. स्पॉल्डिंगने त्याला खूप वळवण्याचा प्रयत्न केला की सर, या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करा. सो द टू ऑफ देम वेंट टू द ॲड्रेस गिवन इन द ॲडव्हर्टिजमेंट. आणि म्हणून त्या दोघंही त्या दिलेल्या ॲड्रेसवर, पत्त्यावर, ती जाहिरातीच्या पत्त्यात दिलेल्यानुसार तिथे ॲप्लिकेशन घेऊन ते गेले. आता नंतर काय घडलं ते बघा. द फ्लीट वॉज फुल ऑफ रेड-हेडेड पीपल. ज्या ठिकाणी त्या 7 फ्लीट स्ट्रीटवर गेले, फ्लीट स्ट्रीट, त्या स्ट्रीटवर, रस्त्यावर संपूर्ण रस्ता हा लाल केसधारी लोकांनी भरलेला होता. म्हणजे तिथं खूप क्राऊड होती. द स्ट्रीट वॉज व्हेरी क्राऊडेड. खूप गर्दी होती तिथं ॲप्लिकेशनसाठी.
Mr. Wilson thought that with the so much competition he would not get the job. Mr. Wilson यांना असं वाटलं there was so much competition and how could I get the job? I cannot get the job. He would not get the job. मिस्टर विल्सन यांना असं वाटलं की इतकी कॉम्पिटिशन टफ आहे मग मला कसं काय जॉब मिळणार आहे कारण मी तर त्या लायकीचा आहे की नाही पात्र आहे की नाही ॲप्लिकेशन तर केली आहे पण मला हा जॉब मिळणार नाही असं त्यांना वाटत होतं. ही वॉन्टेड टू गो बॅक बट स्पॉल्डिंग पुश थ्रू द क्राऊड अँड टूक ही मिस्टर विल्सन टू द ऑफिस. म्हणून त्यांना असं वाटत होतं की आपल्याला हे जॉब मिळणार नाही म्हणून ते परत जाण्याची इच्छा होती. पण स्पॉल्डिंगने काय केलं तर त्या गर्दीतून मध्ये त्यांना ढकललं. ही पुश थ्रू द क्राऊड अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस आणि ऑफिसमध्ये घेऊन गेले. आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथला सीन कसा होता किंवा काय परिस्थिती समोर दिसते ती आता विल्सन वर्णन करतायत. मिस्टर विल्सन एक्सप्लेन देअर ऑफिस. त्यांच्या ऑफिसचं वर्णन केलेलं आहे. देअर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर अँड टेबल. त्या ऑफिसमध्ये काहीच नव्हतं तर फक्त कपल ऑफ चेअर म्हणजे 2 चेअर होत्या आणि टेबल होता. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. आणि त्या टेबलच्या साईडला बाजूला एक लाल केसधारी माणूस बसलेला होता. लाल केसधारी म्हणजे ज्याचे केस लाल होते असा. ही वॉज मिस्टर डंकन रॉस अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. तो कोण होता त्याचं नाव होतं डंकन रॉस, मिस्टर डंकन रॉस. आणि ते कोण होते तर अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. रेड हेडेड लीग या संघटनेचे प्रतिनिधी होते. आता बघा अमेरिकेमध्ये लाल केसधारी संघटना म्हणजे लाल ज्याचे केस आहेत अशी जमात येते आणि त्यांची ती संघटना आहे. त्यांचे ते प्रमुख होते डंकन रॉस. ही वॉज व्हेरी प्लीज टू सी मिस्टर विल्सन अँड अनाऊन्स इमिजिएटली दॅट ही वॉज वेल सुटेड फॉर द जॉब. या डंकन रॉस यांनी मिस्टर विल्सन यांना बघितल्याबरोबर ते खूप खुश झाले. इथं प्लीज्ड शब्द दिसतोय तुम्हाला PLEASED. प्लीज मीन्स इथं घ्या हॅपी. ही वॉज व्हेरी हॅपी टू सी मिस्टर विल्सन अँड डिक्लेअर्ड इमिजिएटली दॅट ही वॉज वेल सुटेड फॉर द जॉब. त्यांना खूप आनंद झाला त्यांना बघितल्याबरोबर आणि त्यांनी लगेच डिक्लेअर केलं की मिस्टर विल्सन इज सुटेबल फॉर द जॉब, की मिस्टर विल्सन हेच या जॉबसाठी योग्य आहेत. ही शूक हँड्स विथ मिस्टर विल्सन, कॉंग्रॅच्युलेटेड हिम अँड टोल्ड ऑल अदर कॅन्डिडेट्स टू गो बॅक. त्यांनी मिस्टर विल्सन यांच्याशी शेक हँड केला, कॉंग्रॅच्युलेशन केलं त्यांना आणि त्या आता इतर कॅन्डिडेट्स जे आले होते त्यांच्या बाबतीत काय केलं तर त्या सगळ्यांना गो बॅक असं म्हणजेच परत जा असं सांगितलं. दॅट वी गॉट सुटेबल कॅन्डिडेट्स फॉर दिस जॉब अँड यू हॅव टू गो बॅक अशी त्यांना ऑर्डर केली. त्या सगळ्यांना काय सांगितलं की तुम्ही निघून जा, आम्हाला आमचा योग्य पात्र उमेदवार मिळालेला आहे आणि मिस्टर विल्सन यांना जॉबवर घेतलं आहे. आता नेक्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी वॉज गिवन हिअर. पुढचा पार्ट दिलेला आहे. मिस्टर डंकन रॉस एक्सप्लेन दॅट मिस्टर विल्सन वूड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2. नाव कंडिशन्स आर गिवन. हाऊ द वर्क हॅज बीन गिवन टू हिम. कशा पद्धतीने काम त्यांना दिलं जाईल हे सांगितलं आहे, कंडिशन दिले आहेत. आता त्या कंडिशन्समधली फर्स्ट कंडिशन काय होती, ही हॅज टू वर्क फ्रॉम 10 to 2. त्यांना काम किती वेळ करायचं होतं 10 ते 2. इफ ही लेफ्ट द ऑफिस ही वूड लूज द जॉब. जर त्यांनी ऑफिस सोडून गेले तर त्यांचा जॉब त्यांचा गमावला जाईल. स्पॉल्डिंग assured मिस्टर विल्सन दॅट ही वूड लुक आफ्टर मिस्टर विल्सन्स बिझनेस इन हिज अब्सेन्स. बघा जर त्यांनी खुर्ची सोडली किंवा 5 मिनटं जरी त्यांनी जॉब सोडला, ऑफिस सोडलं तर त्यांचा जॉब हा निघून जाईल किंवा त्यांची नोकरी जाऊ शकते. मग अशी कंडिशन टाकल्याबरोबर त्यांचा असिस्टंट कोण होता तिथं मिस्टर विल्सनचा स्पॉल्डिंग. स्पॉल्डिंगने काय अश्युरन्स दिलं, काय खात्री दिली त्यांना, सर आय विल लुक आफ्टर युअर बिझनेस इन युअर अब्सेन्स. की सर मी तुमच्या बिझनेसकडे तुमच्या कामधंद्याकडे तुमच्या अनुपस्थितीत लक्ष देईल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अशी खात्री दिली स्पॉल्डिंगने. Spaulding assured Mr. Wilson that he would look after Mr. Wilson's business in his absence.
अशा खात्री दिल्यानंतर मिस्टर विल्सन आनंदाने तयार झाले आता नोकरीला. द पे वॉज फिक्स फॉर 4 pounds अ वीक. पेमेंट फिक्स होतं. 4 pound हे आठवड्याला दिले जायचे. शनिवारी दर सॅटर्डेला त्यांना त्यांचे कामाचा बदला मिळायचा, मोबदला मिळायचा. अशा पद्धतीने त्यांचं काम ठरवलेलं होतं. एंड द वर्क सेड मिस्टर विल्सन. आता त्यांची कंडिशन टाकल्याबरोबर मिस्टर विल्सनने पण विचारलं, व्हॉट वॉज माय वर्क. माझं काम काय असेल. यू हॅव टू कॉपी आउट द इनसायक्लोपीडिया ब्रिटानिका. तुम्हाला इनसायक्लोपीडिया ब्रिटानिका म्हणजे हे जे शब्दकोश आहे त्या शब्दकोशातील काही शब्द तुम्हाला कॉपी करायचे. शब्दकोशाचा उतारा मारायचा आहे. कॉपी करायची म्हणजे उतारा मारणे, एक प्रकारे लिहिणे. द पे वॉज व्हेरी गुड अँड द वर्क वॉज लाईट. काम तर खूप छान होतं पण पगार खूप छान होता पण काम खूप साधं होतं. मिस्टर विल्सन accepted the job and began his work very next day. Mr. Wilson was very happy. Now he accepted the job happily and began to work from the next day. आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून ते कामाला आले. Mr. Duncan Ross was there in the office to see that Mr. Wilson did his work properly and did not leave the office. Mr. Duncan Ross हे कोण होते. त्यांचे प्रमुख होते. He has given this job to Mr. Wilson, so he has to care or he has to guard for his job. त्याच्यावर लक्ष ठेवणे, ऑब्झर्वेशन करणे. he has to observe this work. त्यांना ऑब्झर्वेशन करायचं होतं म्हणून डंकन रॉस हे वारंवार त्या ऑफिसमध्ये यायचे. कशासाठी. इफ मिस्टर विल्सन डीड हिज वर्क प्रॉपरली और नॉट. ते काम योग्य पद्धतीने करतायत की नाही हे बघण्यासाठी डंकन रॉस हे वारंवार यायचे. अँड डिड नॉट लिव्ह द ऑफिस. आणि ऑफिस सोडून जात आहेत की नाही, म्हणजे एकाच ठिकाणी ते बसलेले आहेत की नाही हे बघण्यासाठी ते वारंवार यायचे. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए. त्यांनी काय सांगितलं मिस्टर विल्सन यांना की तुम्ही सर आज ए पासून स्टार्ट करा. मिस्टर विल्सन रोड डिलिजंटली फॉर 4 hours विदाउट लिव्हिंग हिज प्लेस. मिस्टर विल्सन यांनी त्यांचं काम अतिशय काटेकोरपणे, नम्रतेने 4 तास पूर्ण केलं. मिस्टर रॉस वुड ड्रॉप इन फ्रॉम टाईम टू टाईम टू सी दॅट ऑल वॉज राईट विथ मिस्टर विल्सन. इथे एक फ्रेज आली बघा, ड्रॉप इन फ्रॉम टाईम टू टाईम. याचा अर्थ होतो वारंवार लक्ष देणे, भेट देणे. मिस्टर रॉस वूड ड्रॉप इन फ्रॉम टाईम टू टाईम. वारंवार ते येत होते. कशासाठी. टू सी दॅट ऑल वॉज राईट ऑर रॉंग. ती सगळं योग्य चाललंय की नाही हे बघण्यासाठी डंकन रॉस हे व्हिजिट देत होते सारखे. मिस्टर विल्सन ॲट 2 o'clock ही बेड मिस्टर विल्सन गुड डे अँड लॉक द डोअर ऑफ द ऑफिस. 2 वाजल्याबरोबर मिस्टर डंकन रॉस हे आले आणि त्यांनी मिस्टर विल्सन यांना गुड बाय केलं आणि दरवाजाला लॉक केलं, ऑफिसच्या दरवाजाला. आता मिस्टर विल्सन यांना काहीच कळायला मार्ग नव्हता की असं का करता येते. अगदी राईट टाईम येतात, दरवाजाला लॉक लावतात आणि निघून जातात. वेळेच्या वर काम करू देत नाही आणि वेळेच्या आधी पण नाही. अशा पद्धतीने ही गोष्ट मिस्टर विल्सन हे शेरलॉक होम्स या डिटेक्टिव्ह यांना सांगतायत. आणि शेरलॉक होम्स यांचे मित्र होते डॉक्टर वॅटसन, ते आपल्याला ही गोष्ट सांगतायत. अशा पद्धतीने हे 3-4 पात्र या गोष्टीमध्ये आलेले आहेत. ते लक्षात ठेवा. मिस्टर विल्सन हे कोण होते हेही लक्षात ठेवा. ते आपल्याला ही गोष्ट सांगतायत. ही वॉज अ पॉन ब्रोकर. ते एक सावकार आहेत. त्यांच्या बाबतीत काय घटना घडली ती ते सांगत आहेत. आता पुढचा भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासू.